नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि कांचन रसोईघरमध्ये आज आपला दुसरा व्लॉग आहे. तर सकाळचे 4 वाजलेले आहे. तर बघू शकता छान मस्त आज सत्यनारायण पूजा ठेवलेली आहे. त्याच्यामुळं सगळे आता 4 वाजता उठलेले आहे आणि चुलीवर मस्त मोठं बघून पाण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं आंघोळीसाठी. हे बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे मस्त. आणि अजून आंघोळी करायचे बाकी आहे, काहींच्या चाललेले आहेत आणि काही झोपलेले आहेत. आणि आत्याबाई आणि गोल्डीचं चर्चा चालू आहे. आणि इथं माझे मिस्टर झोपलेले आहे आणि मी त्यांना उठवत आहे की चला उठा. तर हाय गाईज, आता हा दुसरा ब्लॉग आहे माझा. मी आता गावामध्ये आलेले. इथं माझे पप्पा पण बसले, गोविंदा रेडी आणि पप्पा पण खूप चहा पिऊ लागले. आणि इथं मोठा दुसरा भाऊ, मम्मी किचन मध्ये आणि इथं पीठ भाजी लागली. नानी सत्यनारायण आहे तुमचा ते हे करतील ना. हा तर मग ते तेल नसली त्या भाजीला तरी पण दोन्ही करून एक करून पूजा झाल्याच्या नंतरच ना पूजेच्या टायमाला हे तुमचं झाडू असं पाहुणे काम करताना दिसले पाहिजे. कधीच काढत नाही राहायची. आता आपण जाऊया घर पाहायला नवीन कसं बनलं तर. चलो अन्नूडान. चिकन बोलगी ना हा घेतलं बंद कर ना. अशी तुम्ही खाल्लेली आली ना काही बैस 2 मिनिटं. असं एकदम तुम्ही करा. त्याला वाटलं बरं काम करायचं, काम पडणार नाही म्हणून इकडे बाई, त्या रांगोळी इकडे बाई, घर घे नात माऊली. इकडे पा एकनाथराव, इकडे पा इकडे. ओय इकडे पा. एक पिवळं एक लाल. तर आता ह्या घराचं नाव ठेवलेलं आहे नाथमावळी. आता मी तुम्हाला एक डायलॉग सांगते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे नाथमावळी आणि आजराजामध्ये आहे नाथमावळी. आता चालू आहे तयारी. येईल ना तर आहे ना मी तुम्हाला ब्लॉग दाखवेन. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर आता आपण एंटर करू. चला. इथे सत्यनारायणची पूजा होणार. इथं आउटवाला हे डोर आहे, आफ्टर डोर. आता आपण किचन सुरू. हे आहे किचन. किचन मध्ये इथं बेसिन, इथं भांडे ठेवायला गच्चीवर. चला असे पाळ्या बनवलेले आरामशीर. हे बघा पाळीच्या असा थोडंसं गॅप बनलेले पुन्हा इथं पिकनिक करायला. आणि चला आता मटणी जाऊ. हे पहा इथं माझ्या आईने भाजी
तर हा आहे आडगावराजा येथील भुईकोट किल्ला, राजे लखोजीराव जाधवांचा राजवाडा. तिथं पण गच्ची आहे. फुगे आलेले, चला आता फुगे हॉल. असे आता पहा, असे फुगे लावले एंट्री मध्ये. फुगे थोडेच होते म्हणून माझा भाऊ घ्यायला गेले. आणि हे असे इथं पण बलून लावले, तुळशी जवळ पण बलून लावले, रांगोळी पण काढले. गच्चीवर पण लावायचे अजून. ते पा शिवाजी महाराजचा पुतळा. चला तर मग आता सगळ्यांची तयारी झालेली आहे. सगळ्यांनी आंघोळी करून स्वच्छ कपडे वगैरे नवीन कपडे घालून सगळी तयारीत आहे. आता महाराज येण्याची आता वाट बघू लागलेली आहेत सगळे. आता थोडी थोडी तयारी चालू आहे महाराज येण्याच्या अगोदर. आणि अजून प्रसाद पण भाजायचा आहे, शिरा सत्यनारायणाचा. अगोदर आता आधी गॅसची पूजा आणि दूध वगैरे उतू घालायचं आहे. तर हे सगळे 5 जणीच्या हातातून आता पूजा चालू आहे. तर ही आहे माझी मोठी काकू, म्हणजे आम्ही नानी म्हणतो. आणि ही आहे वहिनी, नंदा वहिनी, ही मी, आणि ह्या माझ्या आत्याची मुलगी आहे. आणि ही माझी आई आहे. आणि आमच्या वहिनी साहेब आहे. तर आता दूध तापूस तर चालल्या गप्पा आमच्या. अजून महाराज काही आलेले नाही. आणि आता दूध तापलेलं आहे, आता उतू घालायचं प्रक्रिया झालेली आहे. आणि आता आपल्याला सत्यनारायणाचा प्रसाद भाजायचा आहे. आणि तुळशीचं पूजन पण करून घेतलेलं आहे 5 जणी. आणि ह्या आहे मोठ्या वहिनी साहेब. तर आता हळूहळू सगळे पाहुणे आलेले आहेत. आणि प्रसाद पण फायनली भाजून झालेला आहे पूर्ण. आणि इकडं दुसऱ्या याच्यात नैवेद्याची पण तयारी चालू आहे, नैवेद्य करणं. आमच्या मोठ्या वहिनी साहेब लाटून द्यायला आणि मी भाजायला आहे बसलेली. आता आलेले आहेत महाराज. आणि चालू आहे आता पूजा करणं. हे आमचे मोठे बंधू. आणि नारळ फोडून पूजेला प्रारंभ झालेला आहे. तर हे चाललेलं आहे कलश प्रदक्षिणा सगळ्या घरामधून. आणि सगळे मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत पूजेला बसलेल्या जोडींनी. हे सगळे मोठे बंधू, हे मामा, हे माझे वडील, हे आत्या दोन्ही, हे नानी, हे मेहकरचे पाहुणे मामा. हे सगळ्यांचं अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही किचनमध्ये बसलेलो आहे. तर किचनमध्ये आलेले आहेत आता दर्शन घ्यायला. हे मोठ्या वहिनी, ही मी, आणि ह्या ताई आत्याची मुलगी. अशा प्रकारे सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि पूजेला पण आता पोथीला आपल्या कथेला सुरुवात झालेली आहे. आणि छान पूजा चालू आहे. आणि ही बच्चे कंपनीला भूक लागली होती, त्याच्यामुळे आता केळीवर चालू आहे त्यांचा ताव. आता शांततेत सगळेजण कथा ऐकत आहे. आणि आमच्या इकडं नैवेद्याची पण तयारी चालू आहे. चालू झाली आहे.
चला तर आरती झालेली आहे आणि आता हळदी कुंकाचे छापे चाललेले आहेत भिंतीवर बनवणं. आता सगळ्यांना आपण तोंड करून गोड करून शुभेच्छा देऊया. हे आहे माझे दादा आणि नानी, मोठे काका. हे आहे माझी आई आणि वडील. आम्ही दोघीजण यांना सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. हे आहे वहिनी साहेब मोठे आणि भाऊ माझा मोठा. हे आहे डॉक्टर साहेब आणि डॉक्टरीन. ही लाडकी भाची आहे आरू आणि हे सगळे पाहुणे आहेत. आणि ही पूर्ण सोनोनी फॅमिली आणि एक मधला भाऊ इमर्जन्सी पेशंट असल्यामुळे ते दवाखान्यात गेलेले आहेत. तरी छान मस्त त्यांचं फोटो सेशन चालू आहे. तर आता सगळे जेवणाची तयारी लागलेली आहे. सगळ्यांना वाढणं झालेलं आहे. आणि जेवणाला बघा काय काय बनवलेलं आहे. वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी आणि भजे आणि आपला प्रसादाचा शिरा. एकदम छान मस्त आता सगळ्यांना वाढलेलं आहे. जेंट्स मंडळी जेवायला बसलेली आहेत आणि मुलांचं मधामधात कॉमेडी चालू आहे. आणि सगळे लेडीज मंडळीचे जेवण चालू आहे आणि जेवताना सगळ्यांना श्रीमंत योगी आईसाबाईची आठवण आलेली आहे आणि सगळ्या आठवण काढत आहे की ताई असता तर खूपच छान झालं असतं. जेवणं झाले तर यांची निघायची तयारी आहेत. त्यांना उद्या झेंडावंदनला जायचं आहे त्याच्यामुळे आता लगेच ते निघाले आहे. मोठे भाऊ आणि बहिणी ते ग्रामसेवक आहेत. काही पाहुणे गेले आणि काही पाहुणे मुक्कामी आहेत. यांना जायचं होतं शेतामध्ये आणि विजू चालली होती सिंदखेड राजाला, त्यामुळे ते गेले छगन भाऊ सोबत शेतामध्ये. आता वेळ होता दुपारून, त्याच्यामुळे पूर्ण शेताला चक्कर मारावी आणि ते हरभरा वगैरे टहाळ घेऊन यावा असं म्हणत होते ते. मग गोविंदा आणि माझे मिस्टर गेले. हे बघा गहू किती छान आलेला आहे शेतामध्ये. कोणाचं शेती गोविंदाचं चाललं आहे एन्जॉय, मस्त फोटो काढणं, शूटिंग काढणं. आणि तो म्हणतो छगन मामा नाही, छगन भाऊचं आहे शेत. छान तर छान मस्त बघा गहू किती भारी झालेला आहे. घेऊ येते पीठ, सोनं येते सोनं, शेतकऱ्यांचं सोनं. तर गोविंदा आणि गोविंदाच्या पप्पाचं चाललेलं आहे डिस्कशन, कशाला काय म्हणते, काय बोलायचं काय नाही. विहिरीत बघू लागलेला आहे गोविंदा, छान मस्त फोटो काढू लागला. त्याला भारी वाटू लागलं मस्त आता. आणि त्यानं पहिल्यांदाच बघितली विहीर शेतात छान मस्त स्विमिंग करतो. गवत आहे का गहू आहे त्याला काहीच कळू नाही लागलं. सगळं प्रश्न विचारू लागला तो. हे बघा छान मस्त शेतामध्ये किती भारी वातावरण आहे. आणि आमच्या छगन मामाचं चाललेलं आहे हरभरा तोडणं आम्हाला सोबत घेण्यासाठी. हरभरा खातो तू टाळ? आणि आमच्या गोविंदाला खूप आवडते हरभरा. तेव्हा ते पाणी किती मस्त. हे बघा स्प्रिंकलर किती भारी आहे पाण्याचं. गव्हाला पाणी देणं चालू आहे. आणि मामा हरभरा तोडून आणायला आणि गोविंदा खायला मस्त छान चालू आहे पार्टी गोविंदाची. आवडलं तुला? तर आता आपण इथंच ब्लॉग खतम करू. लाईक